हॅलो मित्रांनो, मी प्रथमेश सावडे आणि स्वागत आहे तुमचं सावडे क्रिएटिव्ह लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलवर. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ खा आणि गोड बोला. त्याचबरोबर तुमच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी कमेंट नक्की करा. चला मग माझ्या गोड आवाजामध्ये आजच्या डिझायनिंग ट्युटोरियलला सुरुवात करूया. तर मित्रांनो, कोरोड्रा ओपन केल्यानंतर कंट्रोल एन करून नवीन डॉक्युमेंट क्रिएट करायचा. अगोदर डॉक्युमेंटचं टायटल देऊन द्यायचं, कारण याच नावाने तुमची CDR फाईल सेव्ह होणार आहे. त्यानंतर नंबर ऑफ पेजेस मध्ये एक ठेवायचं, पेज मध्ये सिंगल व्ह्यू ठेवायचं आणि प्रायमरी कलर मोड मध्ये तुम्ही सेम आकी किंवा RGB ठेवू शकता. त्यानंतर डायमेन्शन मध्ये तुम्हाला कोणत्याच प्रकारचे चेंजेस करायचे नाही, डायरेक्ट इथून ओके करायचं. आता अशा प्रकारे एक साईज येईल. यामध्ये काय करायचं, युनिट घ्यायचे इंचेस मध्ये, यावरती क्लिक करायचं आणि पेज साईज मध्ये तुम्हाला इथे इंस्टाग्राम पोस्ट, इथे खाली स्क्रोल करायचं, तुम्हाला इथे इंस्टाग्राम पोस्ट मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं. इथे तुम्हाला इंचेस मध्ये 11.25 ब्रीथ येऊन जाईल आणि 11.25 याची हाईट येऊन जाईल. म्हणजे ऍस्पेक्ट रेशो मध्ये म्हणजे सेम साईज मध्ये याची म्हणजे याची सेम ब्रीथ आणि सेम हाईट अशा प्रकारे येऊन जाईल. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला कंट्रोल आय करून बॅकग्राऊंड इम्पोर्ट करायचं आहे. बॅकग्राऊंड वरती क्लिक करायचं आणि त्यानंतर हे ड्रॅग करून घ्यायचं. ड्रॅग केल्यानंतर अगोदर काय करायचं, या पेजला सेट करण्यासाठी, फिट करण्यासाठी इथे झूम लेवल वरती क्लिक करायचं आणि टू हाईट यावरती क्लिक करायचं. पेज तुमचं प्रॉपर सेट होईल. त्यानंतर या बॅकग्राऊंड वरती क्लिक करायचं आणि इथे ऑब्जेक्ट साईज मध्ये याला काय करायचं, जे आपले पेजची साईज आहे ती पेजची साईज अप्लाय करायची. म्हणजे इथे 11.25 आहे, त्या बॅकग्राऊंडला सिलेक्ट करायचं आणि इथे ब्रीथ मध्ये 11.25 ही साईज देऊन द्यायची आणि ब्रीथ हाईट मध्ये पण त्याला 11.25 ही साईज प्रोव्हाइड करायची आणि एंटर करायचं. त्यानंतर अशा प्रकारे त्याला प्रॉपर एक साईज मिळून जाईल. त्यानंतर पी प्रेस करायचा. अशा प्रकारे ते बॅकग्राऊंड तुमच्या पेजवरती अलाईन होऊन जाईल. त्यानंतर कंट्रोल आय करायचं आणि कंट्रोल आय केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता हा टेक्स्ट आहे, हा टेक्स्ट तुम्हाला काय करायचा इथे इम्पोर्ट करायचा आहे. आणि या डिझाईन मध्ये मी तुम्हाला सर्व मटेरियल डायरेक्ट PNG फॉर्म मध्ये देऊन दिलेलं आहे. आणि आता ही टेक्स्ट दिसते तुम्हाला, यामध्ये काय केलं आहे मी, श्रीचा फंड वापरलेला आहे. मी तुम्हाला दाखवून पण देतो. इथे काय केलं आहे, मी श्रीचा फंड वापरलेला आहे. या टेक्स्ट वरती क्लिक केलं तर यामध्ये काय केलं, मी श्रीमध्ये 0709 हा फंड वापरलेला आहे आणि युनिकोड जनरेट केलेला आहे. युनिकोड जनरेट करण्यासाठी या वेबसाईट वरती याचं हिंदी फंड कन्व्हर्टर, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. अशा प्रकारे तुमच्यासमोर दोन टेक्स्ट बॉक्स येतील. खालच्या टेक्स्ट बॉक्स मध्ये काय करायचं, मराठीमध्ये टाईप करायचं आणि या कन्वर्ट टू श्री देव यावरती क्लिक करायचं. त्यानंतर जो युनिक कोड होईल वरच्या टेक्स्ट बॉक्स मध्ये तो कॉपी करायचा, परत कोरोडो मध्ये यायचं आणि कोरोडो मध्ये आल्यानंतर काय करायचं, इथे तो युनिक कोड पेस्ट करायचा. तो तुम्हाला इंग्लिश मध्ये आलेला दिसेल. त्याला कंट्रोल ए करून सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर त्याला काय करायचं, फंड लिस्ट मध्ये यायचं आणि फंड लिस्ट मध्ये इथे तुम्हाला काय करायचं आहे, श्रीदेव 0709 हा फंड देऊन द्यायचा आहे. आणि मटेरियल सोबत तुम्हाला सर्व फंड मिळून जातील आपल्या टेलिग्राम वरती. तर आता अशा प्रकारे काय करायचं, आणि बाकी तुम्हाला याची काय करायची, प्रॉपर ऍडजस्टमेंट करून घ्यायची आहे. ऍडजस्टमेंट करून घेतल्यानंतर आता काय करायचं, आपल्याला कंट्रोल आय करायचं आहे आणि जो टेक्स्ट आहे तो तुम्हाला इथे ऍड करायचा आहे. हा टेक्स्ट बनवायला थोडा मला वेळ लागलाय आणि हा टेक्स्ट कसा बनवायचा यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा, कारण या टेक्स्टला थोडं बनवताना वेळ लागणार आहे. त्यामुळे काय करायचं, डायरेक्ट मी तुम्हाला मटेरियल सोबत देऊन देईल, तिथून डायरेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचं आणि यूज करायचा. अशा प्रकारे बरोबर त्याची ऍडजस्टमेंट करून घ्यायची. आता काय झालं, यामध्ये याने खूप जागा अशी कव्हर केली आहे. त्यामुळे काय करू, क्रॉप वरती क्लिक करू आणि अशा प्रकारे काय करू, याला आपण क्रॉप करून टाकू, म्हणजे जास्त जागा घेणार नाही. आणि क्रॉप वरती क्लिक केलं, बरोबर त्याला तुम्ही बाकी ऍडजस्टमेंट करून घ्यायची. ऍडजस्टमेंट केल्यानंतर आणखी एक टेक्स्ट तुम्हाला ते घ्यायचं आहे खाली, ते आहे निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा. आता यामध्ये पण मी श्रीचाच फंड वापरलेला आहे. तर मी कोणता फंड वापरलाय तुम्हाला सांगून देतो. यावरती काय करतो, मी टेक्स्ट वरती क्लिक करतो, टेक्स्ट वरती प्रॉपर क्लिक करतो. त्यानंतर श्रीमध्ये 0709 जो की आपण या टेक्स्ट मध्ये वापरलेला आहे, तोच पण मी यामध्ये वापरलेला आहे. त्याच प्रकारे तुम्हाला युनिकोड जनरेट करायचा आहे आणि परत कोरडवामध्ये येऊन त्याला तो पण देऊन द्यायचा आहे, श्री 0709. आणि त्यानंतर काय करायचं, तुम्हाला इथे खाली फ्लावर द्यायचा आहे. कंट्रोल आय करायचं, कंट्रोल आय करून तुम्हाला इथे फ्लावरचा PNG मिळून जाईल. तो फ्लावरचा PNG काय करायचा, इथे इम्पोर्ट करून घ्यायचा. इम्पोर्ट केल्यानंतर याला काय करायचं, शॅडो टूल वरती क्लिक करायचं आणि प्रीसेट मध्ये काय करायचं, तुम्हाला इथे कोणता एक शॅडो फ्लॅट बॉटम राईट यावरती क्लिक करायचं आणि त्यानंतर हा प्रॉपर काय करायचं, तुम्हाला शॅडो ऍडजस्टमेंट करून घ्यायचा आहे आणि त्याला शॅडो देऊन द्यायचा आहे. अशा प्रकारे आपण इथे हे टेक्स्ट तयार करू शकतो. त्यानंतर आता काय करायचं आहे, कंट्रोल आय करायचं आहे. कंट्रोल आय करून तुमचा स्वतःचा फोटो घ्यायचा आहे. इथे मी डायरेक्ट इथे कंट्रोल C करून कॉपी करतो आणि माझ्या डिझाईन मध्ये दुसऱ्या डिझाईन मध्ये इथे पेस्ट करतो. त्यानंतर फोटो घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता
परत युनिकोड जनरेट करायचं आहे, कारण हे जे तुम्हाला दिसत आहे शुभेच्छुक, यामध्ये पण आपण श्रीचाच फंड यूज केलेला आहे. आणि यामध्ये मी कोणता फंड यूज केलेला आहे, श्रीमध्ये 0709 हाच फंड यूज केलेला आहे. परत तुम्हाला युनिकोड जनरेट करायचा आणि तो यूज करायचा. त्यानंतर कंट्रोल सी करून याला काय करतो मी, कंट्रोल व्ही करतो, इथे परत पेस्ट करतो. आणि इथे जो तुम्हाला पॉईंट दिसत आहे बुलेट, तो काय करायचा, इथे इलिप्स टूलवरती क्लिक करायचा, कंट्रोल प्रेस करून अशा प्रकारे इलिप्स ड्रॉ करायचा. आणि त्यानंतर इथे ऍड ड्रॉपर वरती क्लिक करायचं आणि जो कलर दिसत आहे तुम्हाला हा हा कलर यावरती क्लिक करायचं आणि त्या शेपमध्ये काय करायचं, क्लिक करून हा कलर फिल करायचा. आणि याची जी आउटलाईन आहे ते ऑप्शन वरती यायचं, डॉक्युमेंट पॅलेट वरती, आणि राईट क्लिक करून त्याची जी आउटलाईन आहे ते रिमूव्ह करता येईल. अशा प्रकारे तुम्हाला बुलेट पण क्रिएट करता येतो. त्यानंतर शुभेच्छुक मी तुम्हाला सांगितलं, यामध्ये मी श्री 0709 हा फॉन्ट यूज केलेला आहे. तुम्हाला याचा युनिकोड जनरेट करावा लागेल. त्यानंतर इथे माझं नाव, तुमचं नाव, तर नाव करण्यासाठी काय करायचं, यामध्ये मी राजधानी सेमीकोड हा फॉन्ट वापरलेला आहे. याकरिता तुम्हाला कोणताच युनिकोड जनरेट करायचं काम नाही. डायरेक्ट काय करायचं, फंड इन्स्टॉल करायचा आणि मराठीमध्ये टाईप करायचं आणि राजधानी सेमीकोड हा फंड तुम्हाला देऊन द्यायचा आहे. आता मी तुम्हाला काय करतो, एक वेळा त्याचा यूज पण सांगतो कसा करायचा. समजा मी ते टेक्स्ट टूल घेतलं, टेक्स्ट टूल घेतल्यानंतर गुगल मराठी इनपुट टूल घेतलं आणि इथे मी समजा सावडे टाईप केलं. अशा प्रकारे सावडे टाईप केलं, थोडं लोडिंग घेणार आणि तुमच्या सिस्टम मधला जो फॉन्ट आहे तो काय करणार, तो यूज करणार मराठीमध्ये. थोड्या वेळा काय करू, आपण लोडिंग होऊ देऊ. अशा प्रकारे लोडिंग झाल्यानंतर तुम्हाला यामध्ये हा फॉन्ट आलेला दिसेल. कोणताही एक तुमच्या सिस्टम मधला फॉन्ट येईल, तो आहे मार्टेल. आता काय करायचं, टेक्स्टला कंट्रोल ए करून सिलेक्ट करायचं आणि इथे राजधानी, अगोदर मी इंग्लिश फॉन्ट सिलेक्ट करतो, त्यानंतर राजधानी हा काय करायचा, तुम्हाला फंड द्यायचा आहे. आणि राजधानी दिल्यानंतर काय करायचं, इथे फंड लिस्ट ओपन करायची आणि राजधानीमध्ये याला काय करायचं, तुम्हाला राजधानीवरती क्लिक करायचं आणि राजधानीमध्ये तुम्हाला याला सेमी बोल्ड देऊन द्यायचा. आणि परत या आयड्रॉपर वरती क्लिक करायचं आणि जो कलर मी इथे प्रोव्हाइड केला आहे तो तुम्हाला कलर द्यायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपली इथे डिझाईन सिंपल मध्ये एकदम बढिया तयार झालेली आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. काही डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि वन सांगेन मित्रांनो, सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये.